हॅलो गाईस, तर स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही चाललोय आमच्या डोंगरावर। तर आमच्या डोंगरावर एक सप्तशृंगी मातेचा मंदिर आहे, त्याचा आज कलशारोहण आहे। तर आम्ही आज सगळे मित्रमंडळी चाललेत कलशारोहणसाठी। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो। आमचा मंदिर म्हणजे अगोदरचा जुना होता, तो थोडाफार काहीतरी हे झालेला, त्याला नवीन कंस्ट्रक्शन करून बनवलेलं आहे। तर तुम्हाला दाखवतो आज कसं तो मंदिर बनवलं आहे। तर या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा। ही रस्ता बघितली ना तर एकच लक्षात येतं, तो म्हणजे होलीचा दिवस। तो होली आणायला ज्या वेळेला आम्ही येतो ती याच रस्त्याने येतो आणि याच रस्त्याने जातो होली आणायला। तुम्हाला दाखवतो या रस्त्याची आठवण आमची, आणि हीच पब्लिक असते ती होली आणायला। तुम्ही बघू शकता पब्लिक आमची। चला आता डोंगर चढायला सुरुवात केलेली आहे आम्ही। काय बोलतो भाई? काय नाही, आपला डोंगर एकदम भारी, म्हणजे चढायला एकदम भारी भारी। काय बोलतो भाई? काय घेऊन चाललास? बाटली, कोणाची बाटली? थंडाची थंडची बाटली? ती मोठी बाटली लिही आम्ही थंडाची, आता वरती गेल्यावर पिऊ आम्ही। हे बघा पॅक घेतले सोबत खायला। मला वाटतं आपण आता थोडासा ब्रेक घेऊ शकता पेप्सी पिवायला। एक जुनी आठवण म्हणजे पेप्सी, हे मला तर तुम्ही बघू शकता जुनी आठवण। पाटी बघू शकता तुम्ही कसं खातात। जुनी आठवण, वांडोर वांडोर जाती नको चायवाला चला झाला आमचा थोडा ब्रेक झालेला आहे। आम्ही आता नॉन स्टॉप डोंगर चढू, डायरेक्ट मंदिराच्या जवळ। बऱ्याच दिवसातून आलोय, दिवसातून म्हणजे महिन्यातून पण मरू शकता, कारण फक्त आम्ही असं काही पावसाला वगैरे येतो, नाहीतर होली वगैरे हाणायला इकडं, नाहीतर आज शक्यतो येत नाही। पावसाळ्यात आम्ही येतो एन्जॉयमेंट करायला। पहिले आमच्या म्हणजे शाळेतून वर्षासल सुद्धा जायची डोंगरावर, आता मला वाटतं ती पण बंद झालेली आहे, आता वर्षासल पण येत नाही। आम्ही जेव्हा शाळेत असायचो तेव्हा वर्षातून एकदा डोंगरावर वर्षासल नक्कीच असायची, आणि त्या वर्षासरीला खूप 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 मजा यायची, खूप मजा यायची। म्हणजे सगळ्या शाळेतली मुलं मुली सगळे असायच्या, आणि खूप आम्ही मजा वगैरे करायचो। जेवणाचा डबा वगैरे घेऊन मस्त दिवसभर एन्जॉय करायला डोंगरावर जायचो। आता काय कोण जात नाही, आणि वर्षासल काय नेत नाही मला वाटतं। आपली आठवण शकता तुम्ही इथनं पावसाळ्यात पाणी येतं पूर्ण। आता ते पाऊस गेल्यामुळे पाणी पूर्ण सुकलेलं आहे। पावसाळ्यात इथं आम्ही आंघोळ करायला वगैरे येतो, मस्त धबधब्यासारखं पाणी वाहत जातं खाली, बघू शकता तुम्ही पूर्ण खालपर्यंत पाणी जातो। इकडे पण तुम्ही बघू शकता वरती वरनं मस्त पाणी असं येतो।
लगभग आलेलो आहे मंदिराजवळ. मंदिर इथनं बघू शकता तुम्ही, दिसतं. आणि तुम्हाला आमचं पूर्ण गाव दाखवतो इथनं. पूर्ण तुम्हाला क्लिअर का दिसणार नाही, कारण मला वाटतं आतून अजूनपर्यंत धुका आहे थोडाफार, त्यामुळे गाव तुम्हाला काय दिसणार नाही. भावानो, चिल्लर पार्टीने एक जोक काढलेला आहे, तुम्हाला एक जोक ऐकवतो. हे भावा बोल, जोक काय? बघतोस काय रागानं डोंगर चालले आमच्या सचिन वाघानं. वा 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 वा, शाबास शाबास शाबास, एक नंबर एक नंबर एक नंबर. सचिन वाघ बघा, सचिन वाघ चाललाय पुरं. आम्ही आता मंदिर वगैरे बघितलेलं आहे, आता घरी चाललोय. मस्त असं मंदिर बनवलेलं आहे, तुम्हाला व्हिडिओ मध्ये नक्कीच दिसेल. मस्त असा लादी वगैरे मारून मस्त बॅग बाहेरला वगैरे मस्त हे केलेलं आहे, तुम्हाला व्हिडिओ मध्ये नक्कीच दिसेल. सुंदर असं मंदिर वगैरे बनवलेलं आहे. आता आमच्या मंडळीला विचारू मंदिर कसा वाटतंय आणि कसा वाटला. आम्ही आता मंदिर वगैरे बघून आलेलो आहे, तर आमच्या मंडळीला विचारतो मंदिर वगैरे कसा वाटला. त्यांना विचारतो सगळ्यांना, पण मंदिर कसा वाटला? एकदम मस्त. काय त्याची खासियत काय वाटली? एकदम म्हणजे चांगला आहे तसं. आपण बघायला गेलो तर आपलं मंदिर खूप छान आहे. झाला खपला. व्हिडिओ नाही आला तेव्हा माझा खंडोबा पाठीशी दिसलो नाही. हिरे केली आशीर्वाद आई ती हाय भावनो,
नमस्कार. तर अशा तऱ्हेने आम्ही आता डोंगरावरून आलेलो आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला